आता आपण निघालेलो आहोत कृष्णेश्वरवरून. दिवस दुसरा. समोरच कृष्णेश्वरचं जे एंट्रन्स आहे, एंट्री गेट आहे, ते बरोबर समोर आहे. तर बघूया आता निघत आहोत दुसऱ्या ज्योतिर्लिंगकडे नाशिकला. आणि वेळ थोडा म्हणजे थोडासा आज पण थोडा टायमातच आहे. आता बघूया, कारण का इथे हॉटेल वगैरे पण छान होते. आणि काल जी 10 तास गाडी चालवली त्याच्यानंतर बघायला गेलं तर प्रॉपर सर्व झालेलं आहे. आणि एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं असं की सोमवारी जर तुम्ही येत असाल कृष्णेश्वरला तर तुमचं दर्शन म्हणजे ज्योतिर्लिंगला हात लावायला तुम्हाला भेटतो. आणि आतमध्ये कसं आहे की तुम्हाला कपडे काढून जायला लागतात. म्हणजे जर तुम्ही टी शर्ट घातले असेल किंवा शर्ट घातलं असेल, बनियान वगैरे उघडं जायला लागतं तुम्हाला आतमध्ये. आणि ज्योतिर्लिंगला स्वतःच्या हाताने पूजा करायला लागते. काल तर खूप एकदम म्हणता येणार की पहिली ज्योतिर्लिंग होती. आणि गाडी चालून पण एवढा थोडासा फ्रस्ट्रेट झालेलं होतं, कारण का मला अजूनपर्यंत किलोमीटरचा काय अंदाजच येत नाही आहे. कारण का कसं माहिती आहे का की मी चालवली आहे गाडी ना, असं नाही, पण मी एका दिवसात जेजुरीवरून रिटर्न आलो आहे. तर ते 170 होतं. तर 170 आणि ते बघायला गेलं तर मी चालवली आहे म्हणजे ऑलमोस्ट एका दिवशी 300 किलोमीटर मी चालवले. पण काल जी चालवली ती 330 जे गुगल मॅपला दाखवते ते अजूनही मला असं पटत नाही आहे. तो असो, पण काल जे काय दर्शन वगैरे छान झालं. एवढा लेट आलो बाईकवरून, थोडं फर्स्ट एड वगैरे झालेलं. पण जेव्हा पाया पडायला गेलो त्यानंतर एकदम भारी वाटलं. कारण का पहिलं ज्योतिर्लिंगचं दर्शन चक्क महादेवाला हात लावायला भेटला. अजून काय पाहिजे मंडळी. दर्शन एवढं छान झालं आणि दर्शनाला जास्त वेळ नाही लागला. 15 मिनटात दर्शन आपलं झालं एकदम पद्धतशीर. आणि सांगायचं म्हटलं तर इथे रेस्टॉरंट्स किंवा तुम्हाला म्हणजे झोपण्याची वगैरे संधी, हॉटेल्स वगैरे जवळच आहे. जो आम्ही तुम्हाला रेकमेंड केलेला तो हॉटेलवर तुम्ही नक्की जाऊ शकता आणि रिजनेबल आहे. थोडंसं तरी 2000 रुपये बोलला, पण आम्ही थोडंसं माहीत आहे आपण मुंबईकर, शेवटी आपल्या रक्तामध्ये बार्गेनिंग करणं आहे. आपल्या आईबापांनी शिकवलेली गोष्ट म्हणजे पहिली बार्गेनिंग. तो 2000 रुपये बोलला, पण 2000च्या ऐवजी आम्ही एक सर्टन पैशांमध्ये आम्ही डील केलं. पण असं आम्ही ते अमाऊंट सांगू नाही शकत, कारण का त्याचा पण बिझनेस आहे, त्याचा पण म्हणता येणार की रोजीरोटी आहे. तर तुम्ही नक्की कमी करू शकता. तर 2000 म्हणतायत सर्वजण. म्हणजे आम्ही कसं झालं की आम्हाला जो एक पोरगा भेटला तिकडे गेटच्या इथे जिथे आम्ही आल्याच्यानंतर काल, पण आम्हाला पटकन त्यांनी लॉज वगैरे दाखवला. आणि नवीन रूम असल्यामुळे ना तुम्ही 2000 असे डोळे झाकून दिलं. आणि म्हणजे बाथरूम क्लीन आहे, सर्व क्लीन होतं एकदम छान. आता आज आहे दिवस दुसरा. नमस्कार मंडळी, मी ओंकार बोलाडे आपला यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आज आपला मोठं ब्लॉग आहे दिवस दुसरा. आता आपण निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वरला कृष्णेश्वरवरून. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही येऊ शकता ना, असं नाही आहे इकडे बाईकने वगैरे. एक राईड म्हणून आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि ती कंप्लीट झालेली आहे पहिली राईड आपली, एकदम सेफली वगैरे महादेवाच्या आशीर्वादाने एकदम पद्धतशीर. आता निघालेलो आहोत आपण त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला मला ॲक्च्युली बघायचं आहे की आपल्याला फोटोज व्हिडिओज काढायला भेटला पाहिजे, कारण का इकडे मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता आणि मोबाईल तुम्हाला बाहेर ठेवून जायला लागतं. बघा काय देवस्थानामध्ये ना आपण थोडंसं पालन केलं पाहिजे ह्या गोष्टींचं, की जिथे मोबाईल अलाउड नाही आहे तर तिथे मोबाईल आपण नाही नेला पाहिजे. बाहेर तुम्ही ठेवू शकता. 20 रुपयाला 20 रुपये घेतात, एका मोबाईलचे 10 रुपये घेतात. तर 1 रुपये 10 रुपये घेतात. आणि तुम्ही मोबाईल ठेवू शकता, प्रसाद देखील तिकडे घेऊ शकता. सर्व गोष्टी आपण एकदम पद्धतशीर मंदिराच्या बाहेरच आहे सर्व गोष्टी. आणि जेवायचं देखील खूप छान पद्धतीचं होतं. आम्ही रूममध्ये तुम्ही बघितलं असणार आपल्या ब्लॉगमध्ये की आपण रूममध्ये वगैरे सर्व जेवण केलं. तर सर्व गोष्टी राहून द्या आता बाजूला. आज आहे दिवस दुसरा आणि आजची राईड आहे ना, काल थोडासा मोठा ब्लॉग थोडा कमी आला असेल, पण आज मात्र मंडळी पूर्ण आणि पूर्णपणे प्रॉपर मी प्रयत्न करणार आहे. रीलसाठी देखील व्हिडिओ काढून ठेवणार आहे, त्यानंतर आपल्या यूट्यूबसाठी देखील व्हिडिओ काढून ठेवणार आहे.
तर मग या रोडवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो मंडळी. आता निघूया आपण. थोडंसं गाडी पहिली ठरलेलं आहे आमचं की 50 किलोमीटरपर्यंत एक 40-50 अशी खेचूया. कारण का काल असं झालं की गाडीला म्हटलं 300 किलोमीटर आहे आणि चक्क 500 किलोमीटर आणले. आपण नाही म्हणतो लहान पोराला की अरे बाळा इकडे जा रे, चल रे चल रे चल रे. त्याचप्रमाणे आम्ही इथपर्यंत पोचलो आणि खरं सांगतो गाडीने जी साथ दिली आणि देवाचा आशीर्वाद नेहमी आपल्या आहेच आपल्यावरती, नो इश्यू. पण एक 100 किलोमीटर नंतर नाश्त्याला बसलो आहे. लावला का? तो मंडळी आपण आता पेट्रोल फिल केलेलं आहे. इथून आपल्याला त्र्यंबकेश्वर 10 किलोमीटर दाखवत आहे. सकाळपासून आपण 8 वाजल्यापासून गाडी चालवली आहे बऱ्यापैकी. तर सीन असा झाला की थोडंसं गाडी पण गरम होत होती. तर थांबत आलो आहे इथपर्यंत. आता फक्त अवघे 10 किलोमीटर बाकी आहे त्र्यंबकेश्वर. आणि तो गाव साईडचा थोडासा रस्ता कच्चा असला म्हणजे असं दाखवण्यात आलं आहे मॅपला. तर बघूया किती वेळ लागतो आहे आपल्याला. 10 किलोमीटर म्हणजे एक पकडा 45 मिनिट्स जास्त दाखवत आहेत. तर बघूया आता किती वेळ लागतो आहे आपल्याला. कारण का आपल्याला तिथे पोचायचं पण देखील आहे. तिकडे रूम वगैरे शोधायचं आहे. सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तिकडे गेल्याच्या नंतरच. आता आपल्या त्र्यंबकेश्वर हे भारतातील अतिप्राचीन व पवित्र तीर्थक्षेत्र असून हे भगवान शिवच्या 12व्या ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून साधारण 28 किलोमीटर अंतरावरती ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं आहे. तर इथल्या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव असे स्थान आहे जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश शिव या तीनही देवतांचे आपल्याला या 3 शिवलिंगामध्ये आपल्याला दर्शन पाहायला भेटतं. सध्याचे भव्य काळा दगडीतील मंदिर हे 3रे पेशवे बाजीराव नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1786 या दरम्यान बांधलेले आहेत. गोदावरी नदी उगम या पवित्र क्षेत्रात आहे. ब्रह्मगिरी पर्वत दक्षिण भारतातील प्रमुख नदी गोदावरी या गौतमी उगम होतो. आणि म्हणता येणार की तिथंत म्हणजे खूप सुंदर असं मंदिर देखील आपल्याला पाहायला भेटेल. आणि म्हणता येणार की आपल्याला तिकडे जाऊन बघायचं आहे आपल्याला दर्शन किती वेळात होतं आहे. कारण का हे माझं पहिल्यांदा आहे आणि ही माझी आपली दुसरी ज्योतिर्लिंग आहे. तिकडे मला बघायचं आहे की दर्शन आपल्याला किती वेळात होतो. कारण का बहुतेक मी 2-3 अशा रील बघितलेल्या होत्या की तुम्हाला पास घेऊन जायला लागतं, गर्दी असते वगैरे वगैरे.
तर आपल्याला तेच तिकडे गेल्याच्यानंतर आपल्याला कळेलच. आणि अवघे 10 किलोमीटर बाकी आहे. तर हा पल्ला आपल्याला पटापट गाठायचा आहे, कारण का मला त्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगचं दर्शन घेण्यासाठी मी खूप खूप उत्साह आहे माझ्यात. तर आता थोडी गाडी खिचूया. आता समोरच बंटी चाललं आहे, तुम्ही बघू शकता पटापट. तर आता बघूया पटापट तिकडे पोचूया आणि दर्शन घेऊया पद्धतशीर असं. आणि मंदिराचं बघूया की थोडंसं मध्यंतरी काम देखील चालू होतं मंदिराचं, ते पहिल्यांदा झालं आहे का ते बघूया. हा बंटी काय समोर थांब. हे बघा मंडळी, आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे त्याचं एंट्रन्स असं काहीतरी आहे. छान आहे हॉटेल. रूम तुम्हाला दाखवलीस. हे बघा महाकुंभचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हॉटेल पण एकदम पद्धतशीर आहे. नाही असं नाही, तुम्हाला सर्व गोष्टी इथे पाहायला भेटतात. जय भोलेनाथ, नंतर शंकर इथे आहे आणि 12 ज्योतिर्लिंगचं आपल्याला दर्शन पाहायला भेटतं. सो मंडळी, आत्ता अर्धा तास झाले असेल आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो आहे आणि रूमचा टूर देतो तुम्हाला. बघा ठीकठाक रूम आहे. थोडासा माझ्या मते मला कॉस्टली पडला आहे. तुझ्या मते त्याला बोलतोय तो, तुला काय वाटतं? हां, किती रुपयाला पडला रूम आपल्याला? 2,500. तुझ्या पण मते? इथे पंख्याची गॅरंटी आहे की पंखा लाईट गेली तरी पंखा चालू राहणार. बाकीच्या हॉटेलमध्ये गॅरंटी नाही आहे लाईटची. लाईट गेली की सगळं बंद आहे. तर सीन असं होता की आम्ही 5-6 हॉटेल बघितले. येऊन आम्हाला 1 तास झाला असेल. आम्ही हॉटेलच बघत होतो. काही ठिकाणी 1500मध्ये 1700मध्ये AC वगैरे होते, पण म्हणजे कन्फर्मेशन नव्हती की लाईट असेल नसेल. पण इथे असं बोलला आहे की जो खाली काम करतो दादा, तो बोलला आहे की जर लाईट गेली बाय चान्स तर बोलतो पंखा कंपल्सरी तुमचा चालू राहणार. त्याच्यामुळे आम्हाला 2,500 रुपये देणं भाग होता. आणि घंटा AC जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू ठेवायची. हे भाई चालू आहे ना, दिसत नाही कुठे? या साईडला आहे डिस्प्ले त्याचा इथे. ओके. तर आता थोडं आंघोळ करूया आणि मग जाऊया दर्शनाला. तर भेटूया तिकडे आतमध्ये. आता कॅमेरा अलाउड असेल, बघूया. चला. सो फायनली आपण आता आतमध्ये आलेलो आहोत ज्योतिर्लिंगला. आता आपण चाललो आहोत लाईनीमध्ये. गर्दी तर नाही आहे, तुम्ही बघू शकता. तिथे गर्दी नव्हती पण इथे गर्दी आहे थोडीशी. बघूया आता, जशी भोलेनाथची इच्छा. मंडळी, आपण आलेलो होतो खरेदी करायला. प्रसाद वगैरे घेतला आहे. प्रसाद, पाण्याची बॉटल. इथे आल्याच्यानंतर ना मंडळी, इथे आल्याच्यानंतर एवढं पाणी पिलं ना जेवढं मुंबईला कधी पिलं नाही. म्हणजे ऑलमोस्ट ना जास्त ना ट्रॅव्हलिंगमध्ये टाईम चालला आहे. बाईक म्हणजे आज पण आम्ही तब्बल 8 तास तरी चालवली असेल. सकाळी 8 ते दुपारी 2 किंवा 3-3:30ला आलो असेल इथे त्र्यंबकेश्वरमध्ये. आणि पाणी एवढं पितो ना की काय सांगू. जिथे भेटेल घे पाणी. आणि 20-20 रुपयाची पाण्याची बॉटल असे भरपूर झाल्या, भरपूर आज. तर असू द्या. आणि ते सर्व एकदम, जर तुम्हाला शॉपिंग वगैरे करायला असेल तर छान असं घेऊ शकतो आपण. ड्रेस म्हणा किंवा शॉल. त्यानंतर मम्मीला किंवा बहिणीला वगैरे आपण काय ना काय घेऊ शकतो इकडून. तसंच पूजेसाठी सामान देखील आपण घेऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत इकडे. असं हे काय नाही की फक्त फिरू शकतो असं. खाण्याच्या वस्तू, पिण्याच्या वस्तू म्हणा, चहा, सर्व गोष्टी इथं पाहायला भेटतात. आणि समोरच आहे त्र्यंबकेश्वर, बघू शकता तुम्ही. आता रात्रीचा बघूया. चायनीजचा मूड होता काल, थोडं ठीकठाक होतं जेवण, बट बघूया आज रात्री चायनीजचा मूड होणार आहे खायचा. 2-3 दुकानं शोधून ठेवली आहेत. आता बघूया कुठला दुकान. आम्ही 3ही दुकानातून एक आयटम घेणार आहे. त्याच्यावरून बघूया कुठला चांगला आहे, तर रिव्ह्यू तुम्हाला नक्की देतो.
ब्लॉगमध्ये बनून राहा. तर आपण रात्री आता जेवण घ्यायला आलेलो होतो इकडे आणि इथे आपल्याला हॉटेल्स तर आम्ही शोधत होतो. तर आपल्याला भेटलेले आहेत आपले लालबागचा राजा भेटलेला आहे आपल्याला. छान मूर्ती आहे, मस्त एकदम. फेस वगैरे पण तसंच आहे, बघायला पण एकदम भारी वाटतं. मंडळी सकाळी ठरलेलं होतं की कुंडात येऊन आंघोळ करायची आणि परत जायचं दर्शनाला उद्या निघायचं अगोदर. तर ते म्हणजे रात्री जेवण घ्यायला आलेलो होतो आणि म्हटलं आता बघूया कुंड. तर मग हे बघा इथे कुंडाचं काम चालू आहे आणि आमचा झालेला आहे पचकावडा. एका आरती असू द्या, जशी महादेवाची इच्छा. पण थोडंसं काम चालू असल्यामुळे आपल्याला कुंडात आंघोळ करता येणार नाही. बघू आता नेक्स्ट टाईम नंतरला कधी आपल्याला यायला भेटला, भोलेनाथांनी बोलवलं आपण नक्कीच परत येऊ. चला मंडळी आता जाऊया जरा. तर मंडळी या जेवायला. आजचा मेनू आहे साधा सिंपल सोबर ट्रिपल राईस आणि काय हे काय कुठली चिल्ली? हां, पनीर चिल्ली. तर सूप बघा ट्रिपल राईसचा कशात आम्ही खाणार आहे. पद्धतशीर ग्लासमध्ये वहिनी दिल्या आपल्या. घ्या तुम्ही पण खावा घ्या. तर भेटूया थोडा वेळ. तर सर्व उद्या निघायचं आहे आपल्याला मुंबईला. तर मग म्हणजे 2 ज्योतिर्लिंग माझे झालेले आहेत. तर थोडंसं सपोर्ट द्या आपल्या भावाला. ब्लॉग कसा वाटला बघा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सकाळी निघायचं म्हटलं तर आज रात्रीची हालत बघा. हे बघा हे बघा आता काय झोपला साहेब आमचा एकदम पद्धतशीर. आता उद्या निघायचा टाईम ठरतोय 11 साडे 11. आता चेकिंग 12चं असल्यामुळे 11:30ला निघायला लागेल आपल्याला. इकडून 170 किलोमीटर दाखवतं आहे मुंबई आपल्याला. ते आपल्याला उद्या गाठायचं आहे आणि प्लॅन असं आहे की सकाळीच आपण इकडे प्रवास असा नाश्ता करायचा आहे की दुपारचं जेवण स्किप करून डायरेक्ट रात्रीचं जेवण करायचं आहे. आता ते रात्रीचं जेवण कुठल्या ढाब्यावरती करायचं आहे किंवा काय आहे तर ते बघूया आपण. तर मग चला म्हणजे भेटूया सकाळी. आपण आपल्या घरी परततो आहे आणि अवघ्या काही म्हणजे इथून कळवा दाखवतो आहे. आपण हायवेलाच आहे, बघू शकता तुम्ही. हायवेलाच आहे आपण. 1-1.5 तासात आपण आपल्या घरी असू आणि खूप धमाल मस्ती आली. तर बघूया, घरी सांगितलं आहे जेवण बनवायला, त्या टायमात पोचतो का बघूया. आता वाजलेत 6:30. आता किती वेळ लागतं घरी जायला? 1.5 तास म्हणजे 8:30पर्यंत पोचू घरी. बघूया आता घरी काय आपली वाट बघतायत की नाही. कारण का कालपासून मम्मी बोलत होती की हळू चालव गाडी. कारण का लाईफमध्ये पहिल्यांदा एवढा लांब गेलेलो आहे, ते पण बाईकवरून. त्याचा काळजी करणारच अशी नाही. तर मग आता पुढे बनूया आपण आपल्या रोडवर. सो मंडळी फायनली आपण आता आलेलो आहोत आपल्या एरियामध्ये. वडाळ्याला आहे. आता चाललो आहे आपण ऑलमोस्ट घरी. आपली ट्रिप एकदम सुखरूप झालेली आहे. त्र्यंबकेश्वर म्हणा,
कृष्णेश्वर दोन्ही एकदम पद्धतशीर झालेले ट्रिप. तर मंडळी एकदम भारी वाटतं आहे. दोन्ही ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे. हो, बाहेर एकदम खुले खुले हायवे होते, गाडी पळवत होतो. तसं आपण आपल्या एरियात आलो, आपल्याला ट्रॅफिक भेटायला लागला. त्याची तर सवयच आहे पहिल्यापासून ट्रॅफिकची. उद्यापासून परत बिझी पिटी लाईफ चालू. बघूया आता नेक्स्ट टाईम आपण कधी निघतो आहे. भीमाशंकरला आपण निघूच काही दिवसांनी. तर नक्कीच आपण तो ब्लॉग देखील करणार आहोत. सिग्नल सुटला आहे. हा मोबाईलवरती आपली नटवतो आहे. काय बोलणार आता. तेच आपलं हनुमान मंदिर, कालिका माता, इथूनच आपण जर्नी चालू केलेली होती. सो धन्यवाद गावदेवी. त्याच्यानंतर कालिका माताचं मंदिर आहे आपलं. तिथे तर आपला मान पहिल्यापासून असतो. तिकडे देखील आपण निघण्याच्या अगोदर प्रार्थना केलेली होती, आपण सुखरूप जावं. आईचा आशीर्वाद, आपण सुखरूप जाऊन सुखरूप आलेलो आहोत. आता बिल्डिंग खाली जायचं आहे. बंटीच्या बॅगेमध्ये ठेवलेले प्रसाद वगैरे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. परत थोडंसं सामान पण आहे बंटीच्या बॅगेत, म्हणजे ब्लूटूथ वगैरे त्या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्या. बंटी बोलतो उद्या वगैरे नको, जे काय ते आजच. म्हणजे उद्या कसं सकाळी सकाळी कामाला कळतील, थोडंसं काय टेन्शन नाही ना काय नाही. आता आलो आहे एरियात आपल्या. बघूया 3 दिवसाचा आपलं रोड ट्रिप होती ती संपलेली आहे. आपण आपल्या एरियात आलेलो आहोत. काका इंडिकेटर राईटचा चाललं तिथे दादा. सो फायनली आपण आपल्या घरी आलेलो आहोत. ऑलमोस्ट अजून थोडासा बाकी आहे. इथे पण सगळीकडे 3 दिवसात काय गेलो, सगळीकडे खोदाखोद करून ठेवले नुसती. उद्यापासून काम करा, एक्स्ट्रा मनीसाठी रॅपिडो चालू करा. ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार. उद्याच्या लाईफ आपली चालू होते थकाहारी. आणि जो काय खर्च आहे तो सर्व एक लिस्ट बनवायची आहे की आपल्याला किती खर्च लागला आहे रूमला वगैरे वगैरे. कारण का एका ठिकाणी आपल्याला भेटले 1900 ना, दुसऱ्या ठिकाणी जी भेटली ती 2500 रुपयाची होती. त्र्यंबकेश्वरला भेटली ती 2500 रुपयाची रूम होती. कम्फर्ट दोन्ही रूमला होता, सवालच नाही. आणि थोडंसं बजेट वर खाली झालेला होता रूमच्या बाबतीत. कारण का रूममध्ये आम्ही ठरवलेलं 2,000-2,000ला जर त्र्यंबकेश्वरला पण भेटत होती 1500 रुपये 1600 रुपयाला. पण थोडासा सीन असा होता की तिकडे एका ठिकाणी लाईट गेलेली आणि जी 2500ची रूम होती तर तो आपल्याला जर लाईट गेली असेल तर तो आपल्याला सांगत होता की तुम्ही पंखा चालू करू शकता. म्हणून आम्ही ती डन केली पद्धतशीर. आलो आपल्या बिल्डिंग खाली सह्याद्री 3A माडा. आता घेऊया जरा भावाकडून प्रसाद पटापट पटापट. काय भाई वॉट अनुभव कसा होता? मस्त. हां भावा कंटाळलाय वाटतं आज गाडी चालून चालून. चला जरा पटापट घेऊया प्रसाद आणि निघूया जरा घरी. थोडा फ्रेश वगैरे होऊया. बघूया जेवायला काय बनवलं आहे.
घरी भेटतो मंडळी थोडा वेळ. सो मंडळी घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. आता खाली पार्किंगमध्ये जस्ट टाईमपाससाठी बसलो आहे. बॉडी थकते पण म्हटलं जेवण एक राऊंड मारूया. घरी जेवायला पनीरची भाजी होती आणि भाकरी होती, थोडासा भात खाल्ला. आणि बघायला गेलं तर ही जी ट्रिप होती त्यातून भरपूर काय काय शिकायला भेटलं. स्वतःची काळजी कशी घ्यायची, टायमावर उठणं म्हणा किंवा गाडी साफ करणं वगैरे 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 सर्व गोष्टी. आणि मेन म्हणजे पेशन्स. म्हणजे हे माझ्यात अजिबात नाही, कारण का बाईक चालवताना मी नेहमी बोलतो अरे कधी येते कधी येते, पण बंटी म्हणतात ना की बाई कोणतरी असायला लागतं ना, तर काय होत नाही. माझं तसं झालं. पण सुखरूप महादेवच्या आशीर्वादाने आपली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. तर मंडळी आहे ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर संपलं रे.